अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपात जाणार, शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा दावा। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना कायम राहणार, कापूस सोयाबीनचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार, अजित पवारांची घोषणा। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय, शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी अजित पवारांकडून निधीची घोषणा। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत शासकीय वसतिगृहे स्थापन करण्यात येणार, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होणार, अजित पवारांची घोषणा। शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप, 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, ई पंचनामे प्रणाली पूर्ण राज्यात लागू, अजित पवारांची माहिती। घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार, अजित पवारांची मोठी घोषणा। कोल्हापूरच्या राजाराम तलावाचा कायापालट होणार, शहरातील तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार, अजित पवारांची घोषणा। देहू आणि आळंदी या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणीसह मोफत औषधोपचार होणार, वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित पवारांची घोषणा। राज्यातील गरीब गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटुंबांसाठी, तर रुग्णांच्या आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम आता 5 लाख रुपये। राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात 1,10,000 कोटींचा वित्तीय किंवा राजकोषीय तूट, वित्तीय तुटीचा विकास कामांना फटका बसणार।